मुंबईच्या पायधुनीमध्ये चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आता अपडेट समोर येते। अत्याचार करणाऱ्या नराधम वॉचमनला आज कोर्टात हजर केलं जाईल। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टात ही सुनावणी पार पडेल। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टात ही सुनावणी होते। आरोपी विरोधात इतर काही गुन्हे आहेत का असा तपास आता पोलिसांकडून सुरू केला गेला आहे। मुंबईच्या पायधुनीमध्ये चिमुकलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण अत्याचार करणारा नराधम वॉचमनला आज कोर्टात हजर करणार। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो अंतर्गत कोर्टात सुनावणी होणार। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात ही सुनावणी पार पडेल। आरोपी विरोधात इतर काही गुन्हे आहेत का याकडून पोलिसांकडून याबाबतचा शोध सुरू आहे। आपले प्रतिनिधी वैभव घाग याबाबतची अधिक माहिती देतील। वैभव, काय सांगाल? अगदी बरोबर आहे। अगर पाहायला गेलं तर समाजाला काळीमा फासणारी घटना जी आहे ती काल पायधुनी येथे घडलेली आहे। काल दुपारी रविवार असल्या कारणाने जे स्थानिक जी तिथे एक मुलगी होती 7 वर्षाची, ती खेळण्यासाठी घराबाहेर आली होती आणि ती घराबाहेर आल्यानंतर हा जो एक नराधम आहे, हा नराधम 32 वर्षाचा नराधम जो आहे, तर त्या नराधमानं त्या मुलीला घेऊन एक तिथे गोदाम आहे, तिथं तो सिक्युरिटीचं काम करतो आणि त्या नराधमानं त्या 7 वर्ष मुलगीला त्या पोटमाळ्यावरती घेऊन गेला आणि तिच्यावरती अत्याचार केले। अत्याचार केल्यानंतर ती मुलगी रक्तबंबाळ झाली आणि बेशुद्ध अवस्थेत तिथे पडून राहिली। त्यानंतर तिथे जे स्थानिक आहेत ते घरचे जे आहेत त्यांनी ती मुलगी घरी का नाही आली यानंतर त्यांनी चौकशी करायचा शोधाशोध सुरू झाली। शोध मोहीम सुरू केल्यानंतर काही तिथे काही लोक तिथे पोहोचले, तिथे पाहिलं तर तिथे मुलगी रक्तबंबाळ पडली होती पोटमाळ्यावरती। त्यानंतर त्या नराधमाला तेथील जे स्थानिक होते त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याला चांगला चोप दिला आणि त्यानंतर त्यांनी याच पायधुनी पोलीस स्टेशन आहे तिथे त्याला दाखल करण्यात आले। त्याच्यानंतर पॉस्को अंदर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आले। त्या मुलीला त्यानंतर तात्काळ सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तिची प्रकृती गंभीर असल्या कारणाने तिला तात्काळ तिथून शिफ्ट करून जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। जे रुग्णालयात माहितीबद्दल तर आज मुंबई सत्र न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आरोपी विरोधात इतर काही गुन्हे आहेत का याचा सध्या तपास सुरू आहे।